नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप इयत्ता 4थी गणित अत्यंत सोप्या भाषेमध्ये घटक वाईज आपण पाहत आहोत. आजचा घटक आहे संख्यांची तुलना, चढता आणि उतरता क्रम. तर संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लावताना आपल्याला त्या संख्यांची तुलना करावी लागते, म्हणजे त्यांचा लहान मोठेपणा ठरवावा लागतो. संख्या किती अंकी आहे हे पाहून त्यांचा लहान मोठेपणा ठरवायला पाहिजे. उदाहरणार्थ 7,345 आणि 73,450 यापैकी 73,450ची 5 अंकी संख्या आहे ती मोठी आहे, म्हणून 73,450 ही संख्या 7,345पेक्षा मोठी आहे. जर दिलेल्या संख्येमधील अंकांची संख्या समान असेल तर डावीकडून सुरुवात करून अंकांची तुलना करावी लागते. 65,649, 56,464, 37,393 या संख्येमधील अंकांची संख्या समान आहे. 3 आणि 2 5 अंकी आहे, हाही 5 अंकी आहे, हाही 5 अंकी आहे. त्यांच्यामधील डावीकडील सर्वात पहिले अंक अनुक्रमे 6, 5, 3 आहेत. मग साहजिकच या ठिकाणी 6 5पेक्षा मोठी संख्या आहे, 5 3पेक्षा मोठी संख्या आहे, आणि म्हणून या ठिकाणी सर्वात मोठी संख्या जी आहे ती 65,649 6 अंक असणारी, आणि सर्वात लहान संख्या आहे ती 3 अंक असणारी 37,393. ओके, हे समजावून घेणं गरजेचं आहे. सर्वात डावीकडचे अंक समान असल्यास डावीकडील दुसऱ्या अंकाची तुलना करावी लागते आणि संख्यांचा लहान मोठेपणा ठरवावा लागतो. पाहूया. या ठिकाणी 29,695, 29,645, 29,678, चौथा पाचवा म्हणजे उजवीकडून डावीकडे चौथा पाचवा अंक समान आहे. मग कशावर ठरवायचे? या ठिकाणी तिसरा अंक समान आहे, 6 6 6. मग आता दुसरा अंक पाहूया. दुसरा अंक 9 आहे, दुसरा अंक 4 आहे, दुसरा अंक 7 आहे. मग या ठिकाणी 9 मोठे आहे ना 7पेक्षा, 7 मोठा आहे ना 4पेक्षा. मग क्रम कसा लावायचा? या ठिकाणी सर्वात लहान संख्या 4 अंक असणारी, म्हणजे या ठिकाणी 29,645 यामध्ये दुसरा अंक 4 आहे, ते सर्वात लहान आहे. आणि सर्वात मोठी संख्या या ठिकाणी 29,695. का तर दुसरा अंक उजवीकडून डावीकडं हा दुसरा जो अंक आहे 9 तो सर्वात मोठा आहे. लक्षात आलं? पुन्हा एकदा पहा. ही पहिली संख्या, ही दुसरी संख्या, तिसरी संख्या. डावीकडून 3 अंक आहे, 296 296 296, म्हणून ते समान अंक आहे, सोडून द्यायचे. आता या ठिकाणी 95 45 78 अशा 2 अंकी संख्या उरल्या. 95 45 78मध्ये सर्वात मोठी 9 आणि सर्वात लहान 4 आहे, म्हणून या ठिकाणी 29,695 ही संख्या सर्वात मोठी आहे, तर 29,645 ही संख्या सर्वात लहान आहे. ओके, क्रम लावला. 9 ही 7पेक्षा मोठे, 7 ही 4पेक्षा मोठे. मग उलटा क्रम लावला. 4 म्हणजे 4 ही 7पेक्षा लहान आहे, 9 ही 7पेक्षा म्हणजे 7 9पेक्षा लहान आहे. ओके, म्हणून सर्वात लहान 4 अंक असणारी, सर्वात मोठी 9 अंक असणारी. संख्यांचा चढता आणि उतरता क्रम पाहूया. संख्येची तुलना कशी करायची, चढता आणि उतरता क्रम आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सरावामध्ये सुद्धा आपण संख्यांची तुलना आपण पाहणार आहोत. या ठिकाणी संख्यांचा चढता आणि उतरता क्रम. आता दिलेल्या 3 संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लावण्यासाठी प्रथम त्या 3 संख्यापैकी सर्वात लहान संख्या. पुन्हा एकदा पाहूया. दिलेल्या 3 संख्यांचा चढता आणि उतरता क्रम लावण्यासाठी प्रथम त्या संख्यापैकी सर्वात लहान संख्या शोधायला पाहिजे. नंतर सर्वात मोठी संख्या शोधायची आणि उरलेली संख्या ही मधली संख्या असते. चढता क्रम सर्वात लहान संख्या, मधली संख्या सर्वात मोठी संख्या, असा चढता क्रम. उतरता क्रम सर्वात मोठी संख्या, मधली संख्या, सर्वात लहान संख्या. मधली तशी ठेवायची, फक्त सर्वात लहान तिथं सर्वात मोठी आणि सर्वात मोठी तिथं सर्वात लहान. ओके, 29,695, 29,695, 29,645, 29,678 यामधील 29,695 ही सर्वात मोठी आहे.
आता आपण वर पाहिलं आहे त्या नियमानुसार. ओके, इथं 9 सर्वात मोठी, 4 सर्वात लहान, 7 मधली संख्या आहे म्हणून मध्ये 7 आलेली आहे. चढत्या क्रमामध्ये पाय 29,778, 29,778 मधली समान आहे. या ठिकाणी 29,645 सर्वात या ठिकाणी लहान आहे, सर्वात मोठी 29,695. उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठी आहे ती प्रथम ठेवायची आणि सर्वात लहान आहे ती शेवटी ठेवायची. मधली संख्या तशीच राहिली. हा चढता क्रम, हा उतरता क्रम. आता सरावासाठी प्रश्नामध्ये कोणत्या गाठ्यातील संख्या चढत्या क्रमाने मांडल्या आहेत, अर्थात चढत्या क्रमाने मांडलेली आहे हे पाहण्यासाठी सर्वात मोठी सर्वात लहान पर्यंत आपल्याला पाहायची आहे. आपण दुसरा पर्याय जर हाताळला तर इथं 50 आहे, इथं 55 आहे, इथं 55 आहे. ओके, 55 झाल्यानंतर इथं 55 नंतर तिसरा अंक 0 आहे, इथं 5 आहे. सर्वात लहान संख्या 50 आहेच, कारण 55 तिन्ही ठिकाणी आहे. पुढं आपल्याला या तिघामध्ये बघायचं आहे, पाहायचं आहे. 55 नंतर 0 आहे, 55 नंतर 5 आहे, 55 नंतर 5 आहे, इथं बरोबर आहे तिचं स्थान. ओके, त्यानंतर या दोन्हीमध्ये बघायचं. 55 नंतर 5 आहे, 55 नंतर 5 आहे, पण 55 नंतर या ठिकाणी पुन्हा चौथी संख्या पण 5 आहे, पण शेवटची 5वी संख्या 0 आहे, तर इथं 5 आहे, म्हणून सर्वात मोठी ही संख्या होणार. काळजीपूर्वक पहा. 50,555, त्यानंतर 50,055, त्यानंतर 50,550 आणि 55,555 ही सर्वात मोठी. अचूक पर्याय आपला नंबर 2चा आहे. पहिल्यांदाच बघितले तर हा चढता क्रम का नाही. 10 नंतर 101 आहे, 101 नंतर 100 आल्या, म्हणून हा क्रम विस्कळीत. इथं या ठिकाणी 0, 22, 220, 202, 222 पुन्हा. जरी 222 शेवटची संख्या जर या ठिकाणी असेल बरोबर, तर 220 नंतर 202 येणारच नाही, विस्कळीत क्रम आहे. ओके, त्यानंतर इथं 44, 44, 44 आहे, 444 नंतर 044 येणार नाही, हा विस्कळीत आहे. एकावरून लगेच आपल्याला कळलं पाहिजे की या ठिकाणी चढता क्रम फक्त नंबर 2मध्येच आहे. आता दुसरा प्रश्न आहे, उतरत्या क्रमानं संख्या कुठं शोधायच्या आहेत. आपण असंच पाहत राहिला तर आपल्याला लक्षात येईल की या ठिकाणी 40, 273 उतरत्या क्रमानं म्हणजे सगळ्यात लहान 40, 41, 41, 41. आता 40 सर्वात लहान आहे, मान्य. 41, 41, 41 नंतरची पुढची संख्या बघा, नंबर 3, 2, 2, 2, ठीक आहे, ती पण समान आहे. 3 नंतर 6 आहे. ओके, सर्वात या ठिकाणी 40, 41, 41, 41 आपल्याला. आणि चौथा आपण जर पर्याय या ठिकाणी पाहिला तर आपल्याला लक्षात येईल 33, 33, 33, 33 सर्व ठिकाणी आहे. 747 नंतर 437 येणार, 7, 4 आणि या ठिकाणी 3, 7, 4 आणि 3. मग 7 झाल्यानंतर 4 येणारच, म्हणून 7 झाल्यानंतर 4 आहेत, 4 झाल्यानंतर 3 आहेत. पण या ठिकाणी इथं 3 आणि इथंही तिसरा अंक 3 आहे. यामध्ये तुलना करताना पुढचा अंक घेऊया. 7 आहे तर 4 आहे, म्हणजे इथं 7 आहे तर 4 आहे. त्यानंतर अगोदर आपल्याला 7 पाहिजे, नंतर 4 पाहिजे, म्हणजे अचूक पर्याय नंबर 4 हा उतरता क्रम अचूक आहे. ओके, सॉरी. प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणत्या संख्यामधील संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या नाहीत. मागापासून आपण पाहिले दुसरा, तिसरा, चौथा गट हा उतरत्या क्रमानं दिसतोयच आहेच. पहिला गट आहे केवळ आणि केवळ तो उतरत्या क्रमानं मांडलेला नाही. इथं 40 नंतर 41 आलेला आहे, म्हणजे सगळ्यात मोठी 41 मधली संख्या पाहिजे होती, 40 घेतलेली आहे. अचूक पर्याय पहिला आहे. प्रश्न तिसरा आहे, 79 स्टार पुन्हा 88 पेक्षा मोठा 79, 689 स्टारच्या जागी कोणता अंक पाहिजे. या ठिकाणी आपण 79 आहेच, जर ती मोठी व्हायची असेल पहिली संख्या तर 5, 4, 6, 7 यापैकी मोठी संख्या 7 आहे. 7 या ठिकाणी हवं आहे, कारण इथं तिसरा अंक उजवीकडून 6 आहे, तर इथं 7च पाहिजे, तरच हे योग्य आहे.
पेक्षा मोठा, त्यामुळे 7 अचूक पर्याय नंबर 4 अशा पद्धतीने. त्याचा पर्याय इथं आहे. ओके, इथं नाही आहे. नंतर 90,999 आणि 90,990 या विधानात रिकाम्या चौकटीत पुढीलपैकी कोणते चिन्ह येईल? 90 आहेच. 909 या ठिकाणी 909 आणि 990 आहे. म्हणजे तिसरा अंक 9 आहे. 0 आणि 9 यावरून ठरवायचं. या ठिकाणी मोठी संख्या 90 असणार आहे. नंबर 2ची संख्या मोठी असणार आहे आणि म्हणून नंबर 2 पेक्षा मोठा त्या ठिकाणी टोक आहे. टोकाकडची संख्या लहान ठेवायची. त्यामुळं पर्याय 2. ओके. त्यानंतर 5वा 8,758, 8,587, 8,875 आणि 8,478 या संख्या उतरत्या क्रमाने लावल्या तर त्यातील तिसऱ्या क्रमांकावरील संख्येच्या शतकस्थानी कोणता अंक येईल? उतरत्या क्रमानं संख्या लावल्या. पहा, या संख्या आपण उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत. 88, 75, पुन्हा 87, 58, 85, 87 आणि 84, 78 या ठिकाणी इथं म्हटलेलं आहे. तर त्यातील तिसऱ्या क्रमांकाच्या 1, 2, तिसरा क्रमांक हा आहे आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संख्येच्या शतकस्थानी एकक, दशक, शतक म्हणजे 5 हा अंक येणार आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला अचूक पर्यायासाठी पर्याय नंबर या ठिकाणी 2 आहे. 5. ओके. दुसऱ्या पर्यायाला असं गोल करावं लागेल. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी हा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांनाही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आपण सर्वांनी मदत करूया. धन्यवाद.